80च्या दशकातील दिग्गज मराठी क्रिकेटर संदीप पाटील सर्वांच्याच परिचयाचे आहेत. 1983 सालच्या भारताच्या विश्वविजेत्या संघाचा ते महत्त्वाचा भाग राहिले आहेत. 1983 साली त्यांनी टीम इंडियाला क्रिकेटमध्ये विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. क्रिकेटमध्ये अनेक वर्षे गाजवल्यानंतर ते कोचिंगच्या जगात सक्रिय झाले होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली 2003च्या विश्वचषकामध्ये दुबळ्या केन्या संघाने शानदार कामगिरी केली होती. यानंतर ते सलग 4 वर्ष BCCIची निवड समितीचे अध्यक्ष राहिले होते. त्यांचा मुलगा देखील त्यांच्यासारखा प्रतिभावान असून सध्या मनोरंजन क्षेत्रात मोठं नाव कमावत आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे त्यांचा मुलगा आणि तो नक्की काय करतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की संदीप पाटील क्रिकेटर तर होतेच, शिवाय अभिनेते देखील होते. 1985 सालच्या कभी अजनबी थे या सिनेमात त्यांनी अभिनय देखील केला होता. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांच्या पत्नीचे नाव दीपा पाटील असून त्यांना चिराग आणि प्रतीक नावाचे 2 मुलगे आहेत. त्यांचा मोठा मुलगा चिराग याने आपल्या वडिलांप्रमाणे क्रिकेट हे क्षेत्र न निवडता तो मनोरंजन विश्वात गेली 15 वर्ष कार्यरत आहे. चिरागचा जन्म 10 मार्च 1987 रोजी मुंबई येथे झाला. वडील दिग्गज क्रिकेटपटू असूनही चिरागला लहानपणापासूनच क्रिकेटपेक्षा अभिनयाची अधिक आवड होती. यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आपल्या मुलांनी क्रिकेटपटूच व्हावे अशी सक्ती संदीप पाटील यांनी आपल्या मुलावर कधीच केली नाही. याविषयी बोलताना चिराग म्हणतो, कोणतेही आईवडील आपल्या मुलांना लॉन्च करायला उत्सुक असतात, परंतु त्या मुलात ते गुण आहेत की नाही किंवा टॅलेंट आहे का हे ओळखायचं कामही आईवडिलांचं असतं. उगाचच मुलाला किंवा मुलीला आईवडिलांच्या क्षेत्रात ढकलायचं या विचारांचे माझे बाबा नाही. त्यामुळे त्यांनी मला माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करायला कायम प्रोत्साहन दिलं. 2011 आलेल्या राडा रॉक्स या मराठी चित्रपटातून चिरागने अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण केलं. यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. मराठीसोबतच अनेक हिंदी सिनेमावरही त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली. पुढच्या 5 वर्षात त्याने चार्जशीट, ले गया सद्दाम, नो स्मोकिंग, वेकअप इंडिया, विला, लॉस्ट अँड फाउंड यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटात काम केलं. पुढे 2021 प्रदर्शित झालेल्या 83 या गाजलेल्या चित्रपटात त्याने स्वतःच्या वडिलांची म्हणजे संदीप पाटील यांची भूमिका साकारली. हा चित्रपट 1983च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित होता. या चित्रपटात रणवीर सिंग यांनी कपिल देव यांची भूमिका केली होती. एखाद्या अभिनेत्याने स्वतःच्या वडिलांची भूमिका साकारणे हा दुर्मिळ योगायोग मानला जातो. यामुळे या काळात चिराग विशेष चर्चेत आला होता. बॉलिवूडमध्ये काम करताना चिरागने मराठी चित्रपटाकडेही तेवढंच लक्ष दिलं. वजनदार, निर्णय, व्हॉट्सअप लग्न, दिल दोस्ती दिवाणगी, असे एकदा व्हावे, मराठी पाऊल पडते पुढे यांसारख्या अनेक मराठी सिनेमातील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय 1 नंबर नावाच्या मालिकेतही त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. चिरागच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्याने 2016 सना अंकुला हिच्याशी विवाह केला. सना ही माजी क्रिकेटपटू व अभिनेता सलील अंकुला यांची मुलगी आहे. या जोडप्याला 2 मुली देखील आहेत. अभिनयाबरोबरच चिराग व्यवसाय क्षेत्रातही सक्रिय असून त्याने कर्जत येथे रिसॉर्ट आणि हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. सध्या चिराग शूटआउट ॲट भायखळा या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशा प्रकारे दिग्गज क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून तो गेले 15 वर्ष हिंदी आणि मराठी सिनेमा विश्व गाजवत आहे.